माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इयत्ता 8वीचा गणिताचा 5वा धडा स्टार्ट केलेला आहे. 5th लेसन स्टार्ट केलेला आहे. धड्याचं नाव आहे एक्सपान्शन फॉर्म्युली, विस्तार सूत्रे. आणि याच्यात आपण वेगळे वेगळे सूत्र बघतोय. तर आत्तापर्यंत आपण 3 सूत्र बघितलेले. तर पहिल्या सूत्रासाठी आपण सराव संच 5.1 बघितला, दुसऱ्या सूत्रासाठी आपण सराव संच 5.2 बघितला आणि तिसऱ्या सूत्रासाठी आपण सराव संच 5.3 बघणार आहोत. काल मी तुम्हाला a वजा b कंसाच्या घनाचं सूत्र दिलेलं होतं बघा. याच्या अगोदरचा जो सराव संच आहे तो इथं प्लस असलेला आहे आणि इथं आता मायनस आहे. याचा ऑलरेडी एक व्हिडिओ मी बनवला तुम्हाला हे एक्सप्लेन करण्यासाठी. आज आपण त्याचा प्रॅक्टिस सेट घेतोय, त्याचा सराव संच घेतोय. काय आहे या सराव संचामध्ये नेमकं तुम्ही समजून घ्या. इथं वजा असेल ना तर तुम्हाला हे वजाचं सूत्र लिहावं लागतं. a वजा b चा घन बरोबर a चा घन मायनस 3a चा वर्ग b प्लस 3ab चा वर्ग आणि मायनस b चा घन. या सूत्राची खासियत समजून घ्या. सुरुवातीला a चं घन आहे, शेवटी b चं घन आहे. पण a चं घन प्लस आहे, b चं घन मायनस आहे. मध्ये मायनस 3a चा वर्ग b आहे, a चा वर्ग b आहे आणि इथं 3ab चा वर्ग आहे. आणि प्लस वाल्याचं सूत्र पण हेच असतं, पण सगळे चिन्ह प्लस असतात. ओके, तर याच्या 4 स्टेप मी तुम्हाला बोललो होतो की a म्हणजे 2m आहे आणि b म्हणजे 5 आहे. समजा a म्हणजे 2m, b म्हणजे 5, तर a च्या ऐवजी 2m म्हणा, त्याचा घन करा. घन कसा होतो 2 चा 8 आणि m चा घन तसा तसा राहतो. असं 4दा स्टेप करा तुम्ही. अशी जमेल कधी पहिली स्टेप. पहिल्यांदा कंस, मग घन, कंसाचा घन, कंसाचा घन, मग 2 चा घन 8, m चा घन. आणि इकडे मायनस 3 कंसाचा वर्ग 2m चा वर्ग आणि b म्हणजे किती आहे 5. हे बघा, a म्हणजे 2m, b म्हणजे 5. कंस कंस किंमत भरायची. 3 ला नाही कंस लावायचा, फक्त यांना. 2 चा वर्ग 4, 4m चा वर्ग, 2 चा वर्ग 4m चा वर्ग 5 आणि मग याचा पाडा. 3 चोक 12, 3 चोक 12, 12 पंचे 60, 3 चोक 12, 12 पंचे 60, 3 चोक 12, 12 पंचे 60, m चा वर्ग जशाचा तसा. स्टेप कळतं का बघा. इथं a ला वर्ग होता, b जशाच तसा. a म्हणजे 2m, b म्हणजे 5. a ला वर्ग, b जशाच तसा. मग याचा वर्ग काढला आणि उत्तर केलं. तसं इथं काय आहे, 3a जशाच तसा आहे आणि b चा वर्ग आहे. b चा a जशाच तसा, b चा वर्ग. मग 3 2m जशाच तसा, 5 चा वर्ग 25 आणि मग यांचा पाडा. 3 दुने 6 आणि 25 सगळे 150, 150 m. हे बघा, 3 दुने 6 आणि मग 25 सगळे 150. m ला वर्ग नाहीये, ह्याचा वर्ग होता, 5 चा वर्ग 25. आणि इथं b चा घन, b म्हणजे कोण 5, 5 चा घन, 5 चा घन किती येतो 125, 125 जशाच तसं झालं विस्तार. 4 स्टेप पाहतो, 1 2 3 4. व्यवस्थित जर केलं ना तर कधीच अवघड वाटणार नाही. हे पण गणित वजाचंच आहे. परत तसं स्टार्ट करू. a वजा b चा घन बरोबर a चा घन. पहिली स्टेप मायनस 3a चा वर्ग b, दुसरी स्टेप 3ab चा वर्ग, तिसरी स्टेप आणि b चा घन, चौथी स्टेप. एक एक स्टेप करा. आणि a म्हणजे किती 4 आणि b म्हणजे किती 3. a दिसला की 4 भरा. आता a दिसला 4 भरा. 4 चा घन, 4 चा घन किती येतो 64. किती वेळा घ्यायचा तो आणि 1 वेळा घ्यायचा, कारण 4 स्टेपचं उत्तर बनतं ना म्हणून. 4 चा घन म्हणून 64 डायरेक्ट. त्याच्यावर डोक्यावर 3 लावायची गरज नाही. अक्षर असेल तर डोक्यावर 3 लावा. आता मायनस 3 पहिल्या ब्रॅकेटचा वर्ग आणि दुसऱ्या ब्रॅकेट. पहिला ब्रॅकेट म्हणजे a म्हणजे 4, b म्हणजे किती p. मग फक्त 4 चा वर्ग करा. 4 चा वर्ग 16, p जशाचा तसा करा गुणाकार. 16 48. कधी कधी इथे 2च अंक भेटतात, मग 2च अंकांचा गुणाकार होतो, p जशाचा तसा. इकडे 3 जशाच तसा, a म्हणजे 4 आणि b म्हणजे p चा वर्ग आहे. 4 चा नाही वर्ग, 4 जशाच तसा, p चा वर्ग. मग 3 चोक 12, 12 p चा वर्ग. आणि इकडे b च्या ऐवजी p भरा, p चा घन, p चा घन जशाच तसा, p चा घन. अक्षराचा घन कसा निघतो बघा, त्याच्या डोक्यावर 3 तसंच शिल्लक राहतो, पण अंकाचा घन म्हणजे त्याचं एक उत्तर असतं. समजून घ्या तुम्ही हे गणित. कालच्या व्हिडिओत पण झालेले आहे, आज परत दाखवतोय, परत होमवर्कला देईल. प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा चांगली. आता हे बघा, a वजा b चा घन बरोबर a चा घन पहिली स्टेप, 3a चा वर्ग b दुसरी स्टेप, 3ab चा वर्ग तिसरी स्टेप आणि b चा घन चौथी स्टेप. 4 स्टेप ज्याला कळेल त्याला गणित जमेल. a म्हणजे 7x आणि b म्हणजे 9y. याला a म्हणतात, त्याला b म्हणतात. आता a म्हणजे 7x भरा तुम्ही, त्याचा घन करा. 7 चा घन 343, x चा घन जशाच तसा, मग 343 x चा घन. हे झालं पहिल्या स्टेपचं उत्तर. जमेल का बघा तुम्हाला कसं घन करतात वगैरे. घन 3 प्रकारचे असतात, कधी फक्त अक्षराचा घन, कधी फक्त अंकाचा घन, कधी अंक अक्षराचा एकत्र घन. अक्षराचा घन डोक्यावर 3, अंकाचा घन डायरेक्ट उत्तर, अंकाचा घन 8 आणि अक्षराचा घन डोक्यावर 3. बघा तुम्ही 3 स्टेप बघायला मिळतील तुम्हाला प्रत्येक वेळा.
तर ह्या 3 स्टेप तुम्हाला जमल्या पाहिजे बाळांनो. इझी बाळांनो, एकदम ट्राय केलं ना चांगलं तर जमूनच जाईल तुम्हाला. वजा 3 कंसात a चा वर्ग, a म्हणजे 7x चा वर्ग आणि b म्हणजे 9y. परत 3 7 चा वर्ग 49x चा वर्ग आणि b 9y जशाच्या तसा. आता गुणाकार पहिल्यांदा 3 आणि 49 चा करा आणि मग जे उत्तर येईल त्याला परत ह्या 9 ने गुणा. म्हणजे 3 आणि 49 चा गुणाकार किती होतो बघा. 3 9 27, 8 2 3 4 12 2 14 147. परत याला त्या 9 ने गुणायचं आहे. 9 7 63, 3 8 6 9 36 6 42 9 1 9 4 13 1323 उत्तर आलं बघा. आणि मग हे अक्षर लावायचे x चा वर्ग y. थोडं मोठं असतं कधी कधी कधी, जरा नीट बघावं लागेल तुम्हाला तर कळेल बघा. ओके, आता पुढचं बघा. पुढच्या ह्याच्यात पण तेच आहे, सगळं सेम सेम, पण वर्ग आता 7x ला नाहीये, वर्ग 9y ला आहे. 9y ला वर्ग, मग 7x जशाच तसं ठेवा ना आणि 9y चा वर्ग 81y चा वर्ग करा. आता जर गुणाकार केला तुम्ही तर 7 त्रिक 21 बनतो बघा, 21 आणि त्याला 81 ने गुणायचंय परत. मग 1 1 1 1 8 प्लस 2 1 2 2 8 16 1 2 17 1701 आणि हे अक्षर जशाच्या तसे. कोण कोण आहे, x आणि y चा वर्ग झालं. आता b चा घन, b म्हणजे कोण आहे 9y. 9y चा घन करा तर 9 चा घन 729 आणि y चा घन जशाच तसा 729 y चा घन. ट्राय करा तुम्ही, एकदम इझी बाळांनो, काही प्रॉब्लेमच नाही, लक्षात घ्या. आणि आता हे 58 चा घन, हे अंकाचं घन आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 58 ला काय करावं लागेल माहिती का. 58 च्या जवळचा जो 10th प्लेस डिजिट असतो ना, 10 चा दशक अंक तो असतो 60. 58 च्या जवळ 50 नाहीये, 58 च्या जवळ 60. 51 जर असतं ना तर याला 50 प्लस 1 करता आपण, 50 प्लस 1. पण 58 आहे ना म्हणून याला 50 प्लस 8 करू शकतो आपण, पण त्याला प्लसच्या भाषेत न करता असं मायनसच्या भाषेत करायची पद्धत असते. 60 मायनस 2, 60 मायनस 2 म्हणजे 58, राईट. जर 61 आलं तर तुम्ही 60 प्लस 1 करा, पण 59 आलं तर किंवा 69 आलं तर मग 60 प्लस 9 करायच्या ऐवजी 70 मायनस 1 करत असतात त्याला. म्हणजे काय करतात, 69 च्या पुढे 70 येतो ना, मग 70 वजा 1 म्हणतात. म्हणजे शेवटी जर 7 8 9 असे अंक आले ना, 7 8 9 तो वजा बाकीची भाषा बनवायची. आणि सुरुवातीला जर 1 2 3 अंक आले ना शेवटी, तर मग बेरीजची भाषा बनवायची. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा काय बोलतोय मी. 58 चं घन आपल्याला वजा बाकीच्या भाषेत कसा लिहिता येईल, 60 वजा 2, कारण 60 वजा 2 म्हणजेच 58. आणि आता आपण शिकलो कसं, a वजा b चा घन बरोबर a चा घन वजा 3a चा वर्ग b अधिक 3ab चा वर्ग वजा b चा घन. आता a म्हणजे कोण 60 आणि b म्हणजे कोण 2. मग जिथं a दिसेल तिथे 60 भरायचं आपल्याला. a दिसला 60 भरा, 60 चा घन करा. एका शून्याचे 3 शून्य, घनाच्या वेळेस एका शून्याचे 3 शून्य होतात, लक्षात ठेवा. आणि 6 चा घन 216. एवढं मोठं उत्तर आहे 60 च्या घनाचं, लक्षात ठेवा. आणि इकडे 3a चा वर्ग, a म्हणजे कोण 60, 60 चा वर्ग आणि b म्हणजे कोण 2. जसं घन म्हणजे 3 शून्य असतात ना, तसे वर्गामध्ये 2च शून्य असतात. या 60 चा वर्ग करताना 2 शून्य आणि 6 चा वर्ग 36 आणि हे 2. आणि मग यांचा पाढ 3 दुणे 6 करा आणि 6 ने परत 36 ला गुणा. 3 दुणे 6, 6 ने 6 6 36 8 3 216 येतो बघा गुणाकार आहे हा सगळा. आणि हे 2 शून्य जशाच्या तसे. गुणाकार करण्याची पद्धत लक्षात घ्या. 3 दुणे 6 करा, 3 दुणे 6 करा, 6 ने 36 ला गुणा, 216 येतं, 2 शून्य जशाच्या तसे. प्लस 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 हे 3a म्हणजे 60 आहे आणि b म्हणजे 2 आहे, पण वर्ग यावेळी 2चा आहे म्हणून 3 जशाचं तसं, 60 जशाचं तसं, 2 चा वर्ग 4. आता गुणाकार साहित्रिक 18 करा, साहित्रिक 18 18 चौक 72. गुणाकार करताना फक्त अंकांचे गुणाकार करायचे, शून्य त्याच्या बाजूला चिपकून द्यायचे फक्त. 3 सगळं 18 18 चौक 72. इथं पण तसंच केलं मी. 36 त्रिक 108, 108 गुणे 216 आणि हे दोन्ही शून्य डायरेक्ट चिपकून दिले, लक्षात ठेवा. आणि आता b चा घन, b म्हणजे 2, 2 चा घन, 2 चा घन किती येतो 8. असं आहे. आता त्याच्यात पण प्रॉब्लेम झालाय, अगोदर वजाबाकी करा, मग बेरीज करा आणि मग परत वजाबाकी करा, असं येते उत्तर काढताना. म्हणजे कसं बघा, हा पहिलं बघा 216 च्या पुढे 3 शून्य, राईट. आणि त्याच्यातून वजा एवढं करायचं आपल्याला, किती 216 एवढं वजा करायचं. तर 0 0 0 0 0 10 10 तून 6 गेले 4, हा परत 6 तून 2 गेले 4, 21 मधून 2 गेले 19, एवढी वजा बाकी आहे. मग त्याच्यात तो 720 प्लस करा, परत 13 प्लस 2 7 4 11 5 19 तो प्लस झाला. आता परत 8 वजा करा,
मग 20 8 गेले 12 होईल डायरेक्ट, आणि हे जशाच्या तसं. म्हणजे कसं गणित आहे बघा, ते एवढं मोठं तुम्हाला क्रिया करावी लागेल. लक्षात ठेवा तुम्ही कशा क्रिया करावी लागेल. पहिल्या 2 अंकांची वजाबाकी, मग आलेल्या अंकात तिसरा अंक प्लस, आणि मग परत आलेल्या बेरजेतून चौथा अंक वजा. एवढं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला करावं लागेल. ओके, याच्यापेक्षा बेरजेवाले सोपे असतात. हा जमेल ना, लक्ष द्या तुम्ही. हा सराव संच 5.3 आहे बाळा, आणि याच्यात आपण वजाबाकीच्या घणाची गणितं करतोय. आणि याच्यात 2 प्रश्न आहे. त्यातला पहिला प्रश्न जो आहे त्याच्यात 8 गणित आहे. तर ते 8 गणित मी तुम्हाला आज समजावून सांगणार या व्हिडिओमध्ये. दुसरा प्रश्न आपण नंतर घेऊया, फक्त पहिला प्रश्न घेणार आहोत आणि त्याचा होमवर्क देईल थोडासा. आता बघा, मिक्स गणित आहे सगळे. आता 198 ला पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, याला वजाबाकीच्या भाषेत लिहायचं असेल तर 198च्या पुढे काउंटिंग करावं लागतं. कारण याच्या शेवटी 8 म्हटल्यावर पुढे नाही. 199 200, मग 200 घ्या आणि 200 वजा 2 म्हणा त्याला. हे बघा, इकडे 8 7 6 असेल ना, समजा तुम्ही जर 97 दिलं असतं तर याच्या पुढे काउंटिंग केलं असतं. 98 99 100 म्हटल्यावर 100 वजा 3 करायचं. पण हे जर 91 असेल ना, तर मी पुढे नाही जाणार, मागे जाणार. 91च्या मागे कोण आहे, 90. 90 प्लस 1 करणार त्याला. हे बघा, 91 असेल तर 90 प्लस 1, 97 असेल तर 100 मायनस 3. कधी वजाबाकी आणि कधी मायनस. तर शेवटी जर 7 8 9 हे 3 अंक असतील, 6 7 8 9 हे 4 अंक असतील तर वजाबाकी करा, आणि 1 2 3 4 असेल तर बेरीज करा. लक्षात घ्या तुम्ही. आता तुम्हाला परत वजाबाकी सूत्र लिहावं लागेल. a वजा b चा घन बरोबर a चा घन वजा 3a चा वर्ग b प्लस 3ab चा वर्ग आणि वजा b चा घन. सूत्र तर पाठच पाहिजे. a म्हणजे 200 आणि b म्हणजे 2. आता बघा, पहिल्यांदा घन समजून घ्या. 200 चा घन कसा करायचा, 200 चा घन 2 चा घन 8 करायचा, एका शून्याचे 3 शून्य, परत ह्या दुसऱ्या शून्याचे 3 शून्य, एवढा मोठा घन होता त्याचा. अंकाचा घन शून्याचे 3 शून्य, परत दुसऱ्या शून्याचे 3 शून्य, असा घन झाला. हाच घन तुम्ही खाली परत येत त्याला 6 शून्य बरं का, एखादा पण शून्य विसरू नका. 3 कंसात 200 चा वर्ग आणि कंसात 2. आता वर्ग मात्र कसा करतात, 2 चा वर्ग 4, 2 चा वर्ग 4, एका शून्याचे 2 शून्य, दुसऱ्या शून्याचे 2 शून्य. वर्गाच्या वेळेस एका शून्याचे 2 शून्य असतात आणि घनाच्या वेळेस एका शून्याचे 3 शून्य असतात. हा फरक लक्षात घ्या. आणि गुणाकार अंकांचा करा. 3 चौक 12, 12 दुणे 24, आणि हे 4 शून्य जशाच्या तसे असा असतो गुणाकार. लक्षात ठेवा. आणि प्लस 3 कंसात a म्हणजे 200 आणि b म्हणजे 2 चा वर्ग. तर 200 जशाच तसं राहील आता, आणि 2 चा वर्ग किती बनेल 4. परत अंकांचा गुणाकार करा. 3 दुणे 6, 6 चौक 24, पण किती शून्य येतील पुढे 2, आणि वजा 2 चा घन. 2 चा घन किती येतो तुम्हाला माहितीच की सगळ्यांना, 8. 8 जशाच्या तसं. आता किती मोठा कुठं आहे. पहिल्यांदा या हे जे काही 80 लाख आहे त्याच्यातून हे 2,40,000 वजा करा, मग 2400 प्लस करा, मग 8 वजा करा. स्टेप बघा तुम्ही किती मोठी बनते. एकदा 8 लाख, 80 लाख, सॉरी 6 शून्य, मग 24च्या पुढे 4 शून्य, 1 2 3 4 शून्य 24, आणि मग यांची वजाबाकी करायची. 0 0 0 0, 10 10तून 4 गेले खाली तुले 6, परत 10 10तून 3 गेले खाली तुले 7, आणि 176च्या पुढे 4 शून्य आले. ही झाली वजाबाकी. त्याच्यात 2400 प्लस करा, हे असे 2400 प्लस करा. किती होईल उत्तर, 4 2 6 आणि 17. आणि आता परत त्या 8 मायनस करा. कशी होणार मायनस, 10 घेणार आपण, 10तून 8 गेला 9, आजचा परत 10 घेणार, 10तून 1 गेला 9, आजचा परत 4तून 1 गेला 3. काही काही मुलांना वजाबाकीच करता येणार नाही, काय गणित जमणार आहे. जमलं पाहिजे हे सगळं व्यवस्थित तुम्हाला. 17 62 आणि 392 एवढं मोठं उत्तर आहे. तुम्ही क्रिया पण बघून दाखवली तुम्हाला. एका एका अंकाची क्रिया करा, हळूहळू बघा. ओके बघा, ट्राय करा, जमेलच तुम्हाला. एवढं काही अवघड पण नाहीये, प्रयत्न केला तर जमलं. ओके, पुढचं एक गणित बघा, ते आणखी वेगळं आहे थोडंसं. हां, तर ते साधच आहे, फक्त अपूर्ण अंक दिला. a वजा b चा घन बरोबर a चा घन वजा 3a चा वर्ग b अधिक 3ab चा वर्ग आणि वजा b चा घन. लक्ष द्या तुम्ही, एकदम इझी आहे. जर व्यवस्थित बघितलं तर कळेलच. हा, a म्हणजे कोण, 2p, b म्हणजे 1/2p, 2p 2p. आता a चा घन करा तर 2p चा घन, 2 चा घन 8, p चा घन जशाच तसा 8p चा घन. झालं, पहिले झालं का, लक्षात आलं असेल सगळ्यांना. आता बघा, वजा 3 कंसात a म्हणजे 2p आणि b म्हणजे 1/2p. आता काय होतं, हे 3 जशाच तसं राहतं, याचा वर्ग म्हणजे 4p चा वर्ग, आणि हे 1/2p. आता याच्यात होतं कसं माहिती का, हा 2p खालीच राहतो, हा 2p खालीच राहतो, आणि या वरच्यांचा पाडा होतो. 3 चौक 12, 12 1 12, 12 3 चा वर्ग.
आता याच्या पुढे आणखी एक स्टेप बनवू शकते. कशी? ह्या दोनने भागा, बेस सक्क 12 आणि ह्या पी ने या पी ला भागलं तरी एक पी उरतो बघा. ते खालचं दोन्ही कट झालं, बेस सक्क 12 आणि पी कट होऊन पी उरला. काल की कसं झालं, हे दोन पी खाली घ्यायचे, 3 चौक 12, 12 1 12 पीचा वर्ग. इकडे बघा तसं 3 कंसात 2 पी आणि कंसात 1/2 पीचा वर्ग आला. आता वर्ग पहिल्याचा नाहीये, दुसऱ्याचा आहे. ते 1 चा वर्ग 1च आणि 2 चा आणि 4 चा वर्ग केला तर 4 पीचा वर्ग. 2 चा वर्ग 4 4 पीचा. इथे पण हे 4 पीचा वर्ग खालीच राहतं. हे 4 पीचा वर्ग खाली राहतं आणि हे पाडा वरचा येतो. 3 गुणे 6, 6 1 7. आता जर तुम्ही काटाकाटी केली तर बेत्रिक 6 वर राहील, बेदुने 4 खाली राहील आणि पी खाली उरेल, एक पी खाली उरेल. अशी काटाकाटी म्हणतात त्याला. अंकांना पाडा म्हणायचा. अक्षर डायरेक्ट वर जास्त असेल तर वर उरेल, खाली जास्त असेल खाली उरेल असं. आणि इकडं आता बीचा घन म्हणजे 1/2 पीचा घन, तर 1 चा घन 1च आणि 2 चा आणि पीचा घन 8 पीचा घन, 1/8 पीचा घन. थोडं व्यवस्थितच बघावं लागेल बाळांना तुम्हाला हे गणित. आणि तरी तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही मला विचारू शकाल बाळा. नीट बघा, नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके ओके बाळांनो, तर आज आपण काय करतोय तर सराव संच 5.3 चा पहिलाच प्रश्न घेतोय आपण. पण पहिल्या प्रश्नात पण 8 गणित आहे. विस्तार करायला, विस्तार करा, एक्सपांड करा त्यांना. त्यासाठी सूत्र पाठ करा. एक बेरजेवाले आणि एक वजाबाकीवाले. तर हे वजाबाकीवाले गणित आहे. हा थोडे वेगळे वेगळेच दिले थोडेसे. जरा बघा, a वजा b चा घन बरोबर a चा घन वजा 3a चा वर्ग b अधिक 3ab चा वर्ग वजा b चा घन. हे सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे सगळ्यांना. ओके, आता a म्हणजे 1 आणि b म्हणजे 1/1. जिथं जिथं a दिसेल ना तिथं 1 भरायचं आहे आणि जिथं जिथं b दिसेल ना तिथं 1/a भरायचं आहे. खूप गोंधळ आहे आता, पण तुम्ही व्यवस्थित केलं तर जमेलच. 1 चा घन मग 1 चा घन 1च झालं काम पाहिजे. आता 3 कंसात 1 चा वर्ग आणि b म्हणजे 1/1. आता वर्ग कुणाचा होणार? फक्त 1 चा. 1 चा वर्ग 1च असतो आणि गुणाकार मी तुम्हाला शिकवलंच. खालचा a लिहून टाकायचा आणि हे 3 1 3 3 1 3 झालं का? a जशाच तसा, 1 चा वर्ग 1च आणि 3 1 3 a जशाच्या तसा. इकडे पण करा तसंच. 3 कंसात 1 आणि वर्ग 1/a चा होईल. आता मग 3 कंसात 1 1 चा वर्ग 1च, a चा वर्ग. मग खालचा a चा वर्ग तसाच तसा, हा a चा वर्ग तसाच तसा, वरती 3 1 3च. आणि मग b म्हणजे कोण? 1/a चा घन, 1 चा घन 1च, a चा घन 1/a चा घन. असं बघा, थोडंसं बघा, तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं ना तर डेफिनेटली तुम्हाला जमेल. चॅलेंजिंग गणित आहे, एकदम छान सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, हा बघा तुम्ही पुढचं क्लास. ओके, a वजा b चा घन बरोबर a चा घन वजा 3a चा वर्ग b अधिक 3ab चा वर्ग वजा b चा घन. आता a म्हणजे कोण आहे तर x/3 आणि b म्हणजे कोण आहे तर 3/x. a च्या ठिकाणी x/3 भरणार आहे. जिथे a दिसेल तिथे भरला x/3, त्याचा घन करा. x चा घन 3 चा घन 27. यालाच परत लिहा. ओके, झाली पहिली स्टेप. आता b म्हणजे दुसरी स्टेप काय? x/3 चा वर्ग आहे बरं का, आणि 3/x जशाच तसे वर्ग मधल्याच आहे, दुसरं जशाच तसं. तर x चा वर्ग केला तर x चा वर्ग येतो, 3 चा वर्ग 9 येतो आणि इकडे हे जशाच तसं. आता खालचं खालीच ठेवा. खाली कोण आहे? 9x, ते तसंच ठेवा. खाली 9x तसंच ठेवा आणि वरचा पाडा मारा. 3 त्रिक 9 x चा वर्ग. मग परत एक स्टेप करू शकता तुम्ही. काय कोणती स्टेप? हे 9 9 काय होतं? कट, आणि x x कट म्हणून वर एक x उरतो. खाली काहीच नाही उरत म्हटल्यावर 1 लिहू शकता तुम्ही लिहायचं असेल तर. 9 9 कट, x x पूर्ण कट होतो, वर x उरतो. खाली एक लिहिलं नाही तरी चालतो, मी लिहिलं तरी चालतो. प्लस 3 कंसात a म्हणजे कोण? x/3 आणि b म्हणजे कोण? 3/x. त्याचा काय? वर्ग. वर्ग दुसऱ्याचा आहे यावेळी, पहिल्याचा नाही. पहिलं जशाच तसं, 1/3 जशाच तसं आणि याचा वर्ग 3 चा वर्ग 9 x चा वर्ग. आता खालची मांडणी खालीच लिहा, 3x चा वर्ग आणि वर काय राहील? 3 त्रिक 9 त्रिक 27x. आणि मग भागा. आता याने 3 ने भागलं तर 9 उरेल, पण x कुठे उरेल? खाली उरेल, खाली 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 उरेल. आणि आता b म्हणजे कोण? 3/x चा घन करा. b चा 3 चा घन किती येतो? 27 आणि x चा घन जशाच्या तसा. थोडे वरच्या स्तराचे गणित आहे बाळा, थोडे चॅलेंजिंग गणित आहे, जरा नीटच बघावं लागेल तुम्हाला. 8च गणित होते
हे व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा आणि होमवर्कला मी जे देतो ते पण करून दाखवा. 9, 10, 11 आणि 12. ओके. पहिलं करा m वजा 7चा घन. पुढचं करा 10 वजा 10 नको 5 वजा pचा घन, 3p वजा 2चा घन आणि 4x वजा 3y चा घन. एवढे गणित तुम्ही होमवर्कला करा आणि या टाईपचे आले पाहिजे. आणि एक हे पण करा 13 99चा अंकावर. ओके. तर एवढे गणित तुम्ही करून बघा. जर हे गणित तुम्हाला आले तर याचा अर्थ तुम्हाला हा सराव संच समजतोय. तर याच्यात 2 प्रश्न होते ॲक्च्युली. मी फक्त पहिलाच घेतला, दुसरा मुद्दाम ठेवला कारण तुम्हाला एकदा याची प्रॅक्टिस झाली पाहिजे, मग तो दुसरा प्रश्न येईल. तसं तर या धड्यात 4च सराव संच आहे. आज आपला जर तिसरा सराव संच संपला असता तर एकच सराव संच बाकी असला असता. ओके बाळांनो. तर नीट जरा अभ्यास करा आणि व्यवस्थित मला होमवर्क दाखवा. ओके.